प्रोटीन सिंथेसिसमधली पहिली स्टेप आहे ट्रान्स्क्रिप्शन. इट इज द फॉर्मेशन ऑफ mRNA. इट इज द फॉर्मेशन ऑफ mRNA on DNA template. on DNA template. टेम्पलेट म्हणजे सिंगल स्ट्रँडेड DNA. आणि ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस होते इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम. इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम. DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज एन्झाईम. RNA पॉलिमरेज एन्झाईम. ठीक आहे. आणि जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती DNA वरून कॉपीड केल्या जाते इनटू द RNA. आपण काय लिहू शकतो की जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA is copied into RNA. ठीक आहे. आणि DNA ट्रान्स्क्रिप्शन आहे युकॅरियोट्समध्ये हे न्यूक्लियसमध्ये होते आणि ट्रान्सलेशन जे आहे ते सायटोप्लाझममध्ये होते. म्हणून आपण इथे लिहू की DNA ट्रान्स्क्रिप्शन takes place in nucleus. in eukaryotes. आणि ट्रान्सलेशन जे आहे ट्रान्सलेशन takes place in cytoplasm. MCQ मध्येही विचारले जाऊ शकते. ट्रान्स्क्रिप्शन हे न्यूक्लियसमध्ये होते युकॅरियोटिक सेलमध्ये आणि ट्रान्सलेशन जे आहे ते सायटोप्लाझममध्ये होते. आता ट्रान्स्क्रिप्शन केव्हा होते तर ट्रान्स्क्रिप्शन जे आहे ट्रान्स्क्रिप्शनची जी प्रोसेस आहे पहिली तर ही प्रोसेस जी आहे ती न्यूक्लियसमध्ये होते ड्युरिंग G1 अँड G2 फेजेस ऑफ सेल सायकल. आपण 11वीमध्ये सेल डिव्हिजनच्या चॅप्टरमध्ये सेल सायकल शिकलेलो आहोत. सेल सायकलमध्ये इंटरफेजला 3 फेजेसमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे G1 फेज, S फेज आणि G2 फेज. G1ला आपण गॅप 1 म्हणतो किंवा ग्रोथ 1 फेज म्हणतो आणि G2 फेज ग्रोथ सेकंड किंवा गॅप सेकंड फेज. या 2 फेजेसमध्ये सेल सायकलच्या ट्रान्स्क्रिप्शन होते. ठीक आहे. आणि DNA जो आहे तर त्या DNAला 2 साईट असतात. तर पहिली जी साईट आहे DNAची त्याला म्हटलं जातं प्रमोटर साईट. DNA दॅट हॅज प्रमोटर. अँड शेवटची जी साईट आहे त्याला म्हटलं जातं टर्मिनेटर साईट. ज्या ठिकाणी रिॲक्शन टर्मिनेट होते त्याला टर्मिनेटर साईट असं म्हटलं जातं. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन जे आहे तर हे ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट्स ॲट प्रमोटर साईट and stops at टर्मिनेटर साईट. ठीक आहे. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन हे प्रमोटर साईटवरून सुरू होते आणि टर्मिनेटर साईटला हे संपते. आणि याच्यामध्ये 3 स्टेप्स आहे. या 3 स्टेप्सचे नाव आहे इनिशिएशन. दुसरी जी स्टेप आहे तिला म्हटलं जातं इलॉंगेशन आणि तिसरी स्टेप आहे तिला म्हटलं जातं टर्मिनेशन. आता ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस ही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा होते आणि युकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा होते. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ट्रान्स्क्रिप्शन जे आहे
ते सिम्पल आहे. पण यूकॅरियोटिक सेलमध्ये ट्रान्स्क्रिप्शन जे आहे ते कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. म्हणून आता आपल्याला जेव्हा ट्रान्स्क्रिप्शनचा स्टडी करायचा आहे तर सगळ्यात पहिले आपण स्टडी करू ट्रान्स्क्रिप्शन युनिटचा. ट्रान्स्क्रिप्शन युनिट. आता ट्रान्स्क्रिप्शन युनिट आहे, त्या ट्रान्स्क्रिप्शन युनिटची आपल्याला जर डेफिनेशन करायची झाली, आपण डेफिनेशन कशी करू की ईच ट्रान्स्क्राइब सेगमेंट ऑफ DNA दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रान्स्क्रिप्शन युनिट. ईच ट्रान्स्क्राइब segment of DNA is called transcription unit. ठीक आहे. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन युनिटचा आपल्याला स्टडी करायचा आहे ट्रान्स्क्रिप्शनसाठी. आता याच्यामध्ये काय काय असते ट्रान्स्क्रिप्शन युनिटमध्ये? इट कन्सिस्ट ऑफ प्रमोटर नंबर 1, सेकंड स्ट्रक्चरल जीन. आता हा शब्द जरा नवीन वाटेल. स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय? तर स्ट्रक्चरल जीन म्हणजे DNAचा सेगमेंट ज्याचं ट्रान्स्क्रिप्शन होणार आहे त्याला स्ट्रक्चरल जीन असं म्हटलं जातं. स्ट्रक्चरल जीन इज नथिंग बट द सेगमेंट ऑफ द DNA. जो DNAचा सेगमेंट ट्रान्स्क्राइब्ड होणार आहे त्याला स्ट्रक्चरल जीन असं म्हटलं जातं. आणि नंबर 3 जो आहे त्याला म्हटलं जातं टर्मिनेटर. नंबर 3ला म्हणतात टर्मिनेटर. आता आपण एक एक पाहू. आता सगळ्यात पहिले पाहू आपण की प्रमोटर म्हणजे काय, कारण की आपल्याला ट्रान्स्क्रिप्शनसाठी ट्रान्स्क्रिप्शनचा युनिटचा स्टडी करावा लागतो. तर प्रमोटर जो आहे हा 5' एंड ऑफ द स्ट्रक्चरल जीनला प्रेझेंट राहतो. म्हणून प्रमोटर म्हणजे काय? प्रमोटर दॅट इज लोकेटेड टुवर्ड्स 5' एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन. 5' एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन. सगळ्यांना माहिती आहे की जर आपण पोलॅरिटीचा जर स्टडी केला DNAच्या डबल हेलिकल मॉडेलचा तर एका याची पोलॅरिटी ही 5' to 3' असते एका स्ट्रँडची, तर दुसऱ्या स्ट्रँडची 3' to 5' असते. ठीक आहे. स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय? तर सेगमेंट ऑफ DNA which is responsible for inheritance. आता हा जो प्रमोटर राहतो तो अपस्ट्रीम डायरेक्शननी काम करतो, अपस्ट्रीम राहतो. ठीक आहे. म्हणून प्रमोटर जो राहतो that is located towards the 5' end of the structural gene which is the segment of the DNA. आणि हा जो राहतो that is the upstream. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स काय करतो? that providing the binding site for RNA polymerase enzyme. It is the DNA segment. It is a DNA segment that provide binding site for RNA polymerase enzyme. DNA dependent RNA polymerase enzyme. ठीक आहे. आणि RNA polymerase जे राहते that binds at specific promoter. RNA polymerase binds at specific promoter.
स्पेसिफिक प्रमोटर. ठीक आहे, म्हणजे पहिलं झालं. आता ट्रान्स्क्रिप्शन युनिट जे आहे, या ट्रान्स्क्रिप्शन युनिटमधलं पहिला पार्ट प्रमोटर. तर प्रमोटर हा 5' एंड ऑफ द सेगमेंट ऑफ DNA ला प्रेझेंट राहतो, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स, and that is the sequence, DNA sequence, which provide the binding site for RNA polymerase enzyme, and RNA polymerase enzyme binds at a specific promoter. आता सेकंड कंपोनंट ट्रान्स्क्रिप्शन युनिटमधला स्ट्रक्चरल जीन्स. आता स्ट्रक्चरल जीन्स जे राहतात, ज्याचं ट्रान्स्क्रिप्शन होते, त्याला आपण स्ट्रक्चरल जीन्स असं म्हणतो. तर यूकॅरियोट जर घेतलं, त्याच्यामध्ये मोनोसिस्ट्रॉनिक आहे. सिस्ट्रॉन म्हणजे काय, तर फंक्शनल युनिट ऑफ द DNA, दॅट इज कॉल्ड ॲज द सिस्ट्रॉन. किंवा ज्या सेगमेंटचं इनहेरिटन्स होणार आहे, जो DNAचा सेगमेंट इनहेरिट होणार आहे, ट्रान्समिट होणार आहे, त्याला म्हणतो आपण स्ट्रक्चरल जीन, किंवा त्याला आपण सिस्ट्रॉन असं सुद्धा म्हणतो. फंक्शनल युनिट ऑफ द DNAला सिस्ट्रॉन म्हणतात. सिस्ट्रॉन, म्युटॉन आणि रेकॉन हे 3 आहे. म्युटेशन होणार आहे DNAच्या सेगमेंटमध्ये, त्याला म्युटॉन म्हणतात. रिकॉम्बिनेशन होणार आहे, तर त्याला रेकॉन म्हणतात. आणि फंक्शनल सेगमेंट ऑफ द DNAला सिस्ट्रॉन हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. तर यूकॅरियोटमध्ये फक्त DNAच्या एकाच सेगमेंटचं ट्रान्स्क्रिप्शन होते, म्हणून यूकॅरियोट्समध्ये मोनोसिस्ट्रॉनिक आहे. आणि जर प्रोकॅरियोटिक सेल घेतली, तर त्याच्यामध्ये पॉलिसिस्ट्रॉनिक कंडिशन प्रेझेंट राहते. म्हणून हे जे स्ट्रक्चरल जीन्स आहे, दी स्ट्रक्चरल जीन which is to be transcribed is generally मोनोसिस्ट्रॉनिक. मोनो म्हणजे एक. इन यूकॅरियोट्स म्हणजे एकाच सिस्ट्रॉनचं ट्रान्स्क्रिप्शन होते. आणि पॉलिसिस्ट्रॉनिक, पॉली म्हणजे मोर दॅन 1 इन प्रोकॅरियोट्स. ठीक आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त सेगमेंटचं काय होऊ शकते, प्रोकॅरियोट्समध्ये ट्रान्स्क्रिप्शन होऊ शकते. ठीक आहे. आणि 2 स्ट्रँड्स ऑफ द DNA जर घेतलं, दॅट हॅव द अपोजिट पोलॅरिटी. एका स्ट्रँडची पोलॅरिटी 5' to 3' डिरेक्शन असते, तर दुसऱ्याची 3' to 5' असते. म्हणून आपण इथे काय लिहू आता, की 2 स्ट्रँड्स ऑफ DNA that have opposite polarity. आणि DNA डिपेंडंट RNA polymerase enzyme, DNA dependent RNA polymerase enzyme catalyzes the process of polymerization in 5' to 3' डिरेक्शन. तसे आपण mRNAला जेव्हा रीड करतो, तर त्याचं जे ओरिएंटेशन आहे ते पण 5' to 3' राहतो. So DNA having 3' to 5' polarity acts as template strand. टेम्पलेटचं मीनिंग सांगितलेलं आहे. डबल स्ट्रँडेड DNA नाही, सिंगल स्ट्रँडेड DNAला टेम्पलेट असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो स्ट्रँड आहे, तर त्याची जी पोलॅरिटी आहे, दी अदर स्ट्रँड हॅविंग 5' to 3' पोलॅरिटी.
that is complementary strand. Complementary strand. आणि कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जो राहतो दॅट इज द ॲक्च्युअल कोडिंग स्ट्रँड. म्हणून आपण काय लिहू शकतो इथे, कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड is the actual coding strand. आणि information of this strand of DNA is copied on mRNA. Information on this strand of DNA is copied on mRNA and this is called sense strand. ठीक आहे, हे झालं स्ट्रक्चरल जीन्स. स्ट्रक्चरल जीन्समध्ये जो सेगमेंट ऑफ DNA आहे तो ॲक्च्युली यूकॅरियोट्समध्ये एकाच सेगमेंट ऑफ DNAचं काय होतं, ट्रान्स्क्रिप्शन होतं, म्हणून त्याला मोनोसिस्ट्रॉनिक म्हटलं जातं. आणि प्रोकॅरियोट्समध्ये पॉलिसिस्ट्रॉनिक म्हटलं जातं. प्रोकॅरियोट्समध्ये पॉलिसिस्ट्रॉनिक म्हटलं जातं. आणि दोन्ही स्ट्रँड जे राहतात DNAचे दॅट शो द अपोजिट पोलॅरिटी. आणि DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज एन्झाईम जे राहतं दॅट कॅरी आउट द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन इन 5' to 3' डिरेक्शन. पॉलिमरायझेशन हे 5' to 3' डिरेक्शनने होते. म्हणून DNAचा स्ट्रँड ज्याची पोलॅरिटी 3' to 5' आहे त्याला टेम्पलेट स्ट्रँड म्हणतात. आणि जो दुसरा स्ट्रँड आहे त्याची पोलॅरिटी याच्या अपोजिट राहील, ती राहील 5' to 3' पोलॅरिटी, त्याला कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड म्हणतात. आणि कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जो राहतो ट्रान्स्क्रिप्शनमध्ये दॅट इज अ ॲक्च्युअल कोडिंग स्ट्रँड. आणि इन्फॉर्मेशन ऑन धिस स्ट्रँड ऑफ DNA that is copied on mRNA. This is called as the sense strand. याला सेन्स स्ट्रँड असं म्हटलं जातं.